क्षेत्रस्ते अतिक्रमण मुक्त करणं, खासगी जमिनींवरील वनविभागाचे शिक्के हटवणं, पात्र नागरिकांना मालकी हक्काची कागदपत्र देणं, वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रकल्पांच्या जमिनी सरकार जमा करणं आणि भूमी अभिलेख विभागाचा आधुनिकीकरण अशा अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। महसूल मंत्री बावनकुळे हे 2 दिवसांच्या रायगड दौऱ्यावर असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली। या बैठकीस माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, रविशेठ पाटील, प्रमोद जठार, जिल्हाधिकारी किसन जावळे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील 2950 क्षेत्रस्त्यांचं मोजमाप करून त्यांना सांकेतिक क्रमांक दिले जाणार आहेत। 31 मार्च 2027 पर्यंत हे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत। या रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी प्रति किलोमीटर 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवडही केली जाणार आहे। जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींवरील वनविभागाचे शिक्के हटवण्यासाठी शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार आहे। तसंच सुमारे 70,000 एकर जमिनीवरील वन अधिनियमाच्या कलम 35 अंतर्गत देण्यात आलेल्या नोटिसा रद्द करून संबंधितांना मालकी हक्क देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। याशिवाय कांदळवनाखाली गेलेल्या सुमारे 11,000 हेक्टर जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। तसंच 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना आणि 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी खासगी जमिनीवर बांधकाम केलेल्या पात्र नागरिकांनाही मालकी हक्काची कागदपत्र देण्यात येणार आहेत। पोटहिस्सा नोंदणी केवळ 200 रुपयात करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलंय। शेतीची जमीन केवळ शेतकरीच खरेदी करू शकेल या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून 3 वर्षांहून अधिक काळ शेती जमीन पडीक ठेवल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय आदिवासी समाजातील 60 ते 65 हजार लाभार्थ्यांना 7/12 आणि मालकी हक्काची कागदपत्र देण्यात येणार असून त्यांच्या बेकायदेशीररित्या बळकावलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। भूमी अभिलेख विभागाचे आधुनिकीकरण करत पुढील 2 वर्षात जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नकाशा योजनेत समाविष्ट केल्या जाणार आहेत। प्रत्येक मालमत्तेचं मोजमाप करण्यात येणार असून मोजणीसाठी प्राप्त झालेले अर्ज 15 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आलेत। अन्यथा कुळ वहिवाटीतील जमिनी सरकार जमा होणार। सलोखा योजनेंतर्गत कौटुंबिक मालमत्तेची वाटणी ही केवळ 500 रुपयांच्या मुद्रांकावर नोंदणीकृत करता येणार असून मुद्रांक शुल्कातील त्रुटी दंडाशिवाय दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच तुकडेबंदीचे पुनर्सर्वेक्षण करून मानव नियमितीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। याशिवाय गुरुचरण जमिनींची नोंदणी ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत करण्यात येणार असून कुळ वहिवाटीतील प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटीस बजावून 3 महिन्यांची मुदत दिली जाईल। मुदतीत कार्यवाही न झाल्यास अशा जमिनी सरकार जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये महसूल, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाचा आढावा त्या ठिकाणी घेतला। प्रामुख्याने मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये 3950 जे शेतरस्ते आहेत या शेतरस्त्याला सांकेतिक क्रमांक देणे, त्या रस्त्याचं नंबरिंग करणे, येणाऱ्या 31 मार्च पर्यंत सर्व रस्ते खुले करणे आणि डिसेंबर 2027 पर्यंत या रस्त्याला संपूर्ण दोन्ही बाजूला झाडं लावून या रस्त्याला संरक्षित करणे असा निर्णय आजच्या बैठकीत झाला। सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी जी काही बांधकामे शासकीय जागावर अतिक्रमण झाले असतील, ज्यांना लोक राहायला आले असतील, त्या सर्वांचं सर्वेक्षण करून या सर्वांना त्यांच्या मालकी हक्काचे कागदपत्र तयार करणे, त्याचं स्वामित्व देणे याकरताही सर्वेक्षणाचा निर्णय आम्ही केला। 15/10/2024 पूर्वी जे काही खाजगी जागेवर बांधकाम झाले आहेत आणि त्यांच्याकडे मालकीत्व अजून मिळालं नाही, त्या सर्वांना स्वामित्व देण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे। सोबतच या जिल्ह्यामध्ये पोटहिस्से जे आहेत 200 रुपयात नोंदणी करायची आहे, पोटहिस्सेची ते करण्याचा आम्ही विचार केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लस्टरकरता जमिनी घेतल्या, पण
15 वर्ष होऊनही त्या जमिनी विकसित केल्या नाही. ज्या औद्योगिक प्रयोजनाकरता घेतल्या होत्या, काही क्लस्टर बांधकामाकरता घेतल्या होत्या, पण त्या अजून वापरण्यात आल्या नाही. त्या जमिनी शासन जमा करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. एकंदरीत जे काही सिडको, नैना आणि 9 विकास प्राधिकरण आहेत, त्यांचाही शासकीय जमिनीचा आढावा घेण्याकरता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. अनिर्बंधित वापर जो सुरू झालेला आहे काही ठिकाणी, तो वापर थांबवण्याच्याही सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकंदरीत संपूर्ण विषयाची सुसूत्रता करण्याचा विचार आम्ही केला. या जिल्ह्याची संपूर्ण मोजणी जी आहे झाली पाहिजे. पुढच्या 2 वर्षामध्ये सर्व नगरपालिका नक्षा योजनेमध्ये आम्ही घेणार आहोत. प्रत्येक प्रायव्हेट घराची सरकारी मोजणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणी 15 डे मध्ये कुठलाही अर्ज मोजणीचा आला तर तो निकाली निघाला पाहिजे. 15 दिवसातच मोजणी झाली पाहिजे, हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याकरता जे भूमी अभिलेख आहे त्यालाही मजबूतीकरणाचा निर्णय आम्ही केला आहे. मुद्रांक शुल्क विभाग जो आहे त्यामध्ये जे काही तक्रारी येतात त्या तक्रारी येऊ नये याची काळजी आम्ही घेतली आहे. एकंदरीत 2-2.5 तासाच्या बैठकीमध्ये महसूल विभाग गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि यातून आम्ही पुढे जातोय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.